हॅलो माझी लहान मित्रांनो, कसे आहात? बरे आहात ना? मी मानसी तुमच्या सर्वांचं आज स्वागत करते आहे या आपल्या सेशन मध्ये. आज आपण जी लास्ट सेशन मध्ये पोयम वाचली होती, द मॅन हू थिंक्स ही कॅन, ह्याला पुढे पाहू आणि ह्याचा कन्क्लुडिंग पार्ट बघू. आपण पोयम वाचून घेतली, समजून घेतली नीट प्रकारे की त्याच्यात काय होतं. आता त्याच्याशी रिलेटेड ज्या एक्सरसाइजेस आहेत आपण त्या सुद्धा बघू की त्याच्यात आपल्याला काय करता येईल. तर चला बघूया. द मॅन हू थिंक्स ही कॅन. तर पहिले तुम्हाला या पोयमचं सार एकदा परतचे लक्षात करून दो. आपण मागच्या सेशन मध्ये पोयम वाचून वाचून चुकलोय आहोत. ह्याच्यात काय होतं की आपण जे चाहतो, जे आपले मनात आणतो, तीच वस्तू आपल्या बरोबर होती. द मॅन हू थिंक्स ही कॅन म्हणजे जो माणूस सोचतो की आपण हे करू शकतो, तोच ते काम करू पावतो. आणि जर आपण आधीच सोचून घेतलं की आपण हारून जाऊ किंवा आपण ही वस्तू नाही करू शकत, आपण जिंकू नाही शकत आणि आपल्यापेक्षा जास्त चांगले दुसरे लोक, तर काय होईल तर आपण आधीच कोणची वस्तू हारून जाऊ. आणि आपल्या दिमागमध्ये जे आहे, आपण जर हारून गेलो, स्टेट ऑफ माइंड जो असतो, आपली सोचायची जी क्षमता आहे ती, आपण जर चांगलं पॉझिटिव्ह सोचतो आहे, सकारात्मक सोचतो, तर आपण 100% ती गोष्ट करू शकतो जी आपण चाहतो. पण जर आपण नाही सोचत की जरासाही आपल्या मनात काही नेगेटिव्ह थॉट येईल, तर आपण ती गोष्ट नाही करू शकत. एंड मध्ये जे लोक आज खूप सफल झाले आहेत, जिंकले आहेत कोणची गोष्ट, ते तेव्हा जिंकले आहे जेव्हा त्यांनी हे गोष्ट ठाणून घेतली की नाही, मी करून दाखवेन आणि मी हे करू शकतो. तर म्हणून तुम्हालाही असंच पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवायची आहे नेहमी आणि करून दाखवायची आहे गोष्ट. अशी ही पोयम होती. आता बघा, ह्याच्यामध्ये जे आपण रायमिंग वर्ड्स बघू की काय आहेत. रायमिंग वर्ड्स काय आहेत पहा. आर, डोंट, कांट, वोंट. तर ह्याच्यात कोणते रायमिंग वर्ड झाले? सेकंड लाईनचा डोंट आणि फोर्थ लाईनचा वोंट. डोंट आणि वोंट, तर हे रायमिंग वर्ड झाले, म्हणजे सेकंड आणि फोर्थ लाईन. तर पाहू आता, हर जे आहे स्टेंजामध्ये, प्रत्येक स्टेंजामध्ये सेकंड आणि फोर्थ लाईनच असेल रायमिंग. लॉस्ट, फाइंड, विल, माइंड. तर काय झालं? फाइंड, माइंड हे परत रायमिंग वर्ड झाले. आर, राईज, बिफोर, प्राइज. तर राईज आणि प्राइज हे परत रायमिंग वर्ड्स. आणि लास्ट स्टॅन्झा बघू. गो, मॅन, विन्स, कॅन. तर मॅन आणि कॅन अशा प्रकारे प्रत्येक स्टॅन्झामध्ये सेकंड आणि फोर्थ लाईन जी आहे ती रायमिंग आहे. अच्छा, या पोयमचे स्टॅन्झा किती आहेत बघा. 1, 2, 3 आणि 4. आणि प्रत्येक स्टॅन्झामध्ये लाईन किती आहे? 4 लाईन्स. तर म्हणजे दिस पोयम हॅज 4 स्टॅन्झाज आणि ईच स्टेंजा हॅज 4 लाईन्स. म्हणजे या पोयमचे 4 स्टेंजा आहेत आणि प्रत्येक स्टेंजामध्ये 4 लाईनी आहेत. हे आपण या पोयमच्या बाबतीत समजलो. आता बघा जरा एकदा आपण याचे शब्द अर्थ बघून घेऊ. पहिला आहे वर्ड विल. विल काय असतं? विल पॉवर असते आपली. हिअर इट मीन्स द पॉवर ऑफ अ पर्सन्स माइंड. इथे याचा अर्थ हा आहे की पॉवर म्हणजे शक्ती जी एका व्यक्तीच्या माइंड मध्ये असते, मेंदूमध्ये असते, ती शक्ती. ठीक आहे ना? म्हणजे की आपली सोचायची शक्ती, आपण सोच विचार करतो, तर ती शक्ती. स्टेट ऑफ माइंड काय असतं? द वे समवन थिंक्स, फील्स एटसेट्रा ऍट दॅट टाइम. कोणत्या वेळेला कोणत्या व्यक्ती काय सोचतोय, कसं सोचतोय, काय फील करतोय, कसा अनुभव करतोय, तर एका पर्टिक्युलर टाइमला काय असं होतं, तर त्याला म्हणतात स्टेट ऑफ माइंड. ठीक आहे ना? आउटक्लास्ड. आउटक्लास्डचा अर्थ झाला अ पर्सन इज आउटक्लास्ड व्हेन अदर्स आर बेटर देन हिम और डू बेटर देन हिम. म्हणजे एक व्यक्ती आउटक्लास केव्हा होतो? जेव्हा की दुसरे जे आहे त्याच्यापेक्षा चांगलं करतात, चांगलं करून दाखवतात, और डू बेटर देन हिम, किंवा त्याच्यापेक्षा चांगलं करतात आणि खूप लोक चांगले करू शकतात, त्याला आउटक्लास म्हणतात. थिंक हाय. थिंक हायचा काय मिनिंग आहे? थिंक ऑफ गोइंग अप, डुईंग बेटर. म्हणजे थिंकिंग, सोचायचं की आपण वरतीपर्यंत जाऊ शकतो, डुईंग बेटर. आणि आपण जे करतोय, आत्ता जे करतोय, आपण त्याच्यापेक्षाही चांगलं करू शकतो, त्यालाच म्हणतात थिंक हाय. बघा इथे हे काय म्हणतात ते दोघे मुलं. मॅन थॉट ही कुड फ्लाय. मॅन थॉट ही कुड फ्लाय, दॅट इज वाय ही इन्व्हेंटेड एरोप्लेन्स. म्हणजे पहा, कोणत्या एका व्यक्तीने कधीची कल्पना केली होती ना की माणसं पण उडू शकतात. जेव्हा सर्वात आधी ही गोष्ट ज्यांनी पण व्यक्तीने केली होती, तेव्हा त्याला पागल, मूर्खही म्हटलं गेलं होतं. पण हे संभव झालं, एरोप्लेन्सचं इन्व्हेन्शन झाला. आणि अशा प्रकारे आता तर ही खूप सहज गोष्ट झालेली आहे की एरोप्लेननी व्यक्ती इकडून तिकडे जातात. तर हे आपण क्वेश्चन आन्सर्स बघितले.
वर्ड मिनिंग्स बघितले. आता बघा क्वेश्चन आन्सर्स आपण आधीच करून चुकले आहोत ओरल. कॉपी एनी 4 लाईन्स ऑफ युअर चॉईस फ्रॉम द पोएम. तुमच्या आवडीचे कोणत्याही 4 लाईन्स तुम्हाला 4 ओळ्या कोणत्याही लिहायच्या आहेत पोएम मधनं. मग आहे से द फॉलोइंग सेंटेन्सेस अलाउड एज इफ यू आर. हे जोराजोराने बोलायचे आहेत. हे सेंटेन्स 3 सेंटेन्स दिले आहेत. जसं की आणि हे तुम्हाला स्टेट ऑफ माइंड दिली आहे. म्हणजे पहिलं तर आहे नर्वस. नर्वस म्हणजे काय असतं? सपोज तुम्ही एक्झाम द्यायला जाताय, ठीक आहे ना, आणि एक्झाम तुम्हाला येत आहे सगळं तरी पण तुम्ही नर्वस, कसं होईल कसं होईल, दॅट इज नर्वस. ठीक आहे ना, तुम्ही नर्वस आहात. अफ्रेड म्हणजे भीती. भीती वाटते ना कोणत्या वस्तूची, तर ते अफ्रेड. अँग्री रागावलेलं. हॅपी म्हणजे प्रसन्न. आणि कॉन्फिडेंट म्हणजे की मला सगळं येतं, मी सगळं करू शकतो, तर कॉन्फिडेंट. तर अशाच प्रकारे हे 3 लाईनी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकाराने म्हणायचे आहेत. काय आहे फर्स्ट आहे? वी मस्ट विन दिस मॅच. आय वॉन्ट टू लर्न दिस सॉन्ग. आणि आय विल फिनिश माय होमवर्क इन टाइम. तर हे 3 लाईनी तुम्ही अशा वेगवेगळ्या भावांमध्ये म्हणा. मग बघा डिस्कस फॉर्म ग्रुप्स ऑफ 5 लोकांचा ग्रुप बनवा. डिस्कस विथ एक्झाम्पल्स. एक्झाम्पल बरोबर डिस्कस करा की हाऊ युअर स्टेट ऑफ माइंड कॅन हेल्प यू टू डू समथिंग. की तुमचं जे तुम्ही विचार करता ते कसं तुम्हाला काही काम करायला हेल्प करू शकतं, मदत करू शकतं. हाऊ इट हेल्प्स यू टू ट्राय हार्डर अँड बेटर. आणि कशा प्रकारे ही वस्तू तुम्हाला ह्याच्याकरता की प्रयत्न करायकरता आणि जास्त चांगलं आणि हार्ड म्हणजे की कठीण प्रयत्न करायकरता ही वस्तू स्टेट ऑफ माइंड जी आहे तुमची तुम्हाला कशी प्रेरित करू शकते. तर हा जो प्रश्न आहे हा आपण आपल्या स्लाइड्स मध्ये बघूया. आता बघा युझिंग एपॉस्ट्रॉफी. ठीक आहे, हा ग्रामर पोर्शन आला. आता एपॉस्ट्रॉफी म्हणजे काय असतं नेमकं? जे असे सिंगल इन्व्हर्टेड कॉमा असतात त्याला म्हणतात एपॉस्ट्रॉफी. ठीक आहे. नोट दॅट वर्ड्स इन ए आर ऑल शॉर्ट फॉर्म्स ऑफ द वर्ड्स गिव्हन इन बी. आता इथे पहा तुम्ही, हे जे 2 ह्याच्यात खडांमध्ये शब्द दिले आहेत त्याच्यात काय आहे? हे शॉर्ट फॉर्म्स आहेत. ठीक आहे ना, याला कॉन्ट्रॅक्शन पण म्हणतात. जसं इकडे पहा डोंट, तर ह्याचं काय? डू नॉट. डू नॉटचं शॉर्ट फॉर्म आहे. कांटचं कॅन नॉट. वोंट, विल नॉट. यू विल म्हणजे यू विल. यू आर, हे यू आर आहे. यू हॅव, यू हॅव. हे ह्याचे काय आहे? शॉर्ट फॉर्म्स आहे ते ए वाले बी चे. ठीक आहे, तर ह्याच्यातही एपॉस्ट्रॉफीचा यूज होतो नेहमी. बट फेलोज अँड लाईव्स स्टँड फॉर ऑफ अ फेलो अँड ऑफ लाईफ रिस्पेक्टिव्हली. पण जेव्हा असे सगळे शब्द आहेत फेलोज, लाईव्स, तर त्याचा अर्थ काय झाला? फेलोचा. ठीक आहे ना, किंवा लाईफचा. तर हे ऑफ अ फेलो, ऑफ लाईफ म्हणजे लाईफचा. द साइन, ही जी साइन आहे तुमची एपॉस्ट्रॉफीची, हिला म्हणतात इज कॉल्ड एपॉस्ट्रॉफी. या साइनला म्हणतात एपॉस्ट्रॉफी. हा जो साइन दिसतोय तुम्हाला. It is used in short forms to show that some letters in the words have been dropped. ह्याला शॉर्ट फॉर्म मध्ये यूज करतात. ठीक आहे ना, की कोणता शब्द आपण नाही लिहत आहे. जसं डोंट मध्ये आपण कोणता शब्द नाही लिहिलाय? ओ नाही लिहिलाय. डू नॉट असतं ह्याचं, है ना. तर काही शब्द आपण जेव्हा ह्याला मिस करून देतो तर तेव्हा हे एपॉस्ट्रॉफी लावतो. असं पद्धत आहे. आणि काय आहे? द एपॉस्ट्रॉफी इज ऑल्सो युज्ड विथ एस इन फ्रेजेस लाईक मीनाज शूज, मोहन्स रुलर, अ कॅट्स पॉ एटसेट्रा. अशाच प्रकारे 2 ठिकाणी यूज होतात. एक तर हे आहे शॉर्ट फॉर्म मध्ये, आणि दुसरं आहे एपॉस्ट्रॉफीचा यूज की फ्रेजेस मध्ये म्हणजे वाक्यांश मध्ये एस लावून यूज होतो. पण एस लावून जेव्हा यूज करतात अशा प्रकारचा, तर त्याचा अर्थ असतो मीनाचा शूज, मोहनचा रुलर म्हणजे कोणाची वस्तू काही असते ना, तर तेव्हा आपण ह्याचा यूज करतो. अ कॅट्स पॉ, मांजरीचा पॉ, मांजरीचा पाय. ठीक आहे ना. फाइंड एट लीस्ट 5 एक्झाम्पल्स ईच ऑफ शॉर्ट फॉर्म्स अँड नाउन प्लस एस फ्रॉम द बुक. तर असे आपल्याला बुक मधनं आपल्या जे आहे असे 5 एक्झाम्पल्स, उदाहरणं ह्याच्यामध्ये लिहायचे आहेत. तर चला बघूया असे कोणते उदाहरणं आहेत जे की आपण पाहू शकतो. तर आपला क्वेश्चन नंबर 2 होता कॉपी एनी 4 लाईन्स ऑफ युअर चॉईस फ्रॉम द पोएम. तर जसं माझ्या आवडीच्या 4 लाईनी या आहे पोएम मधनं, तुम्ही तुमच्या आवडीच्या पण लिहू शकता. जसं की माझी आहे, लाईफ्स बॅटल्स डोंट ऑलवेज गो टू द स्ट्रॉंगर और फास्टर मॅन, बट सून और लेट द मॅन हू विन्स इज द मॅन हू थिंक्स ही कॅन. म्हणजे की तोच व्यक्ती जिंकू शकतो जो की हे सोचतो की तो करू शकतो. तो आज न उद्या केव्हाही तोच व्यक्ती जे आहे तो जिंकतो. ह्याच्याशी म्हणजे की चाहे तो किती पण बलवान असो किंवा असा असो, पण
त्याच्याशी काही मतलब नाही. जो व्यक्ती जसं सोचतो की तो करू शकतो तोच ते काम करू शकतो. तर या 4 लाईनी खूप छान माझ्या आवडीच्या आहेत. मग बघा, आपण आता हे वाचलं होतं, डिस्कस विथ एक्झाम्पल्स हाऊ युअर स्टेट ऑफ माइंड कॅन हेल्प यू टू डू समथिंग, हाऊ इट हेल्प्स यू टू ट्राय हार्डर अँड बेटर. तर तुमचा जो स्टेट ऑफ माइंड आहे, विचार करण्याचा जो आहे तरीका, जो तो कसं तुम्हाला हेल्प करतो, मदत करतो काही पण वस्तू पायामध्ये. तर इथे कसं स्टोरी टाईपची एक छोटीशी कहाणी टाईपची लिहिली आहे 4 लाईनीची. आय फेल टू गेट गुड रन्स इन अ क्रिकेट मॅच. म्हणजे मी एका क्रिकेट मॅच मध्ये चांगले रन नाही बनवू पावत होतो. आय डिसाइडेड टू इम्प्रूव्ह माय बॅटिंग. तर मी काय डिसाईड केलं, मी निर्णय केला की मी आपली बॅटिंग जी आहे त्याच्यावरती इम्प्रूव्ह करेन, त्याला अनेक मेहनत करेन मी. आय वर्कड हार्ड. मी खूप मेहनत केली. आय प्रॅक्टिस्ड डेली. आणि मी रोज प्रॅक्टिस केली त्या गोष्टीची. अँड आय कुड बिकम द हायेस्ट रन गेटर इन द नेक्स्ट मॅच. आणि मी इतकी मेहनत, इतका प्रयत्न केला बॅटिंग मध्ये की नेक्स्ट मॅच जेव्हा झाला तर मी जो आहे तो हायेस्ट रन गेटर, म्हणजे सगळ्यात जास्त रन बनवणारा नेक्स्ट मॅच मध्ये मीच बनलो. तर अशा प्रकारे आपण जे सोचतो ह्याच्यात हे सांगितलं गेलं स्टेट ऑफ माइंड. मी हे सोचलं की मी हे करून दाखवेन, तर मी हे करून दाखवलं. ह्याचा हा एक एक्झाम्पल होता. ठीक आहे. आता बघा तुमचं नेक्स्ट आहे युजिंग एपॉस्ट्रॉफी. एपॉस्ट्रॉफीचा यूज कसा करायचा ते तुम्हाला आधीच सांगून दिलंय 2 जागी. एक तर शॉर्ट फॉर्म्स मध्ये, जसं की डोंट, वोंट है ना, डू नॉट, विल नॉट. आणि एका जागी कशामध्ये, एस बरोबर, म्हणजे नाउन्स मध्ये. ठीक आहे ना, कोणत्याही शब्दामध्ये एस लावून. तर त्याचं पाहू आपण की काय एक्झाम्पल्स आहेत. शॉर्ट फॉर्म्स मध्ये बघा, आय एम. ठीक आहे ना, ह्याला काय म्हणतात, आय एम, AMM. इट्स, यावाल्या इट्सचा मतलब असतं इट इज. काय असतं, इट इज. मग डिडंट, डिडंटचा अर्थ आहे डिड नॉट, डिड नॉट. हील, तर ही विल. इथे काय आहे, विल. हे डबल एल जे आहे ना ते विलचं आहे. आरेंट, आरेंटचा अर्थ आहे आर नॉट. ठीक आहे. आय एम, इट इज, डिड नॉट, हील, ही विल आणि आर नॉट, असे हे 5 शब्दांचे शॉर्ट फॉर्म आहेत. आता बघा नाउन्स, नाउन मध्ये प्लस एस करून, एपॉस्ट्रॉफी एस. सोमदत्ताज बिझनेस. सोमदत्तची आपण कहाणी वाचली होती. सोमदत्तचा बिझनेस. आजीज श्रीखंडवडी, आजीची श्रीखंडवडी. किमयाज फादर, किमयाचे वडील. अक्षयज हाऊस, अक्षयचा घर. आणि मॅन्स सन, म्हणजे माणसाचा मुलगा. तर अशा प्रकारे तुम्हाला आता हे नीट प्रकारे कळून गेलं असेल की जिथे अशा प्रकारचा एस लागतो, एपॉस्ट्रॉफी एस, तिथे त्याचा अर्थ असतो कोणत्याही वस्तू या माणसाचा. ठीक आहे ना. तर आज आपण आपली ही पोयम कंप्लीट केली, ह्याचा कन्क्लुडिंग पार्ट. आणि आज आपण बेसिकली एपॉस्ट्रॉफी सगळ्यात महत्वपूर्ण जे होतं ते शिकलं की एपॉस्ट्रॉफी 2 जागी विशेषतः लावतात. एक तर कशात लावतात की नाउन मध्ये लावतात एपॉस्ट्रॉफी एस, कोणत्याही नाउन मध्ये. आणि त्याचा अर्थ असतो त्याचा, ज्याही वस्तूचं नाव लिहिलंय है ना. जसे मंकीज, मंकी एपॉस्ट्रॉफी एस लिहिलं तर म्हणजे की बंदरचा. ठीक आहे ना. आणि दुसरं आपण लावतो शॉर्ट फॉर्म्स मध्ये, डिडंट, इजंट, मस्टंट, अशा प्रकारचे खूप सारे शॉर्ट फॉर्म्स असतात, त्याच्यातही लावतो. तर पोयम खूप छान होती, तिला तुम्ही परत वाचा, लर्न करा, त्याचं पाठ करा आणि सगळ्यांना ऐकवा. नेक्स्ट सेशन मध्ये परत भेटूया. टिल देन हॅव अ नाईस डे. थँक्यू. बाय.